वादळ येतात आणि निघून जातात, पण हे वादळ भयंकर असलं तर कोणाचं तरी नुकसान करून जातं। हे वादळ हे सत्य जरी असलं तरी वादळ मात्र थांबत नाही, याची प्रचिती अमरावती जिल्ह्याला पाहायला मिळाली। गेल्या 5 वर्षाच्या कालावधीत अमरावतीत एक वादळ निर्माण झालं होतं। प्रस्थापितांना हादरा देत ते वादळ समोर आगेकूच करत होतं। कुठल्याही राजकीय वारसा नसलेलं हे वादळ होतं। राजकीय प्रस्थापितांना शह देणारे हे वादळ होतं। नमस्कार, मी दीपक इंगळे। आपण पाहत आहात रिअल न्यूज महाराष्ट्र मराठी चॅनल। देशामध्ये आपल्या शैलीने आणि कर्तृत्वाने गाजत असलेल्या नवनीत रवी राणा ह्या मागील पंचवार्षिकमध्ये प्रचंड चर्चेत आल्या। प्रस्थापितांना शह देणाऱ्या नवनीत रवी राणा यांना थांबविण्यासाठी फार मोठे प्रयत्न या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये करण्यात आले। अवघ्या 17,000 मतांच्या कमी अंतराने त्यांचा पराभव झाला। नवनीत रवी राणा चर्चेत आल्या त्या म्हणजे त्यांचे एक प्रचंड गाजलेलं भाषण। इस देश में अगर रहना है तो जय श्री राम बोलना पड़ेगा, हे वाक्य। अरे इस देश में रहना है तेव्हा इथे शंकराचं तिसरी डोळा खुलते ना, कशा राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवा स्वाभिमान पक्षाच्या निवडणूक पाठबळावर मागील पंचवार्षिकमध्ये विजय मिळवला होता। ऐसा नहीं है कि महिलाओं को आरक्षण मिलेगा तभी हम लड़के पार्लियामेंट में आएंगे। नहीं सर, हमारे ग्रेट लीडर्स ने, हमारे ग्रेट हीरोज ने, सभी ने, डोंट डिस्टर्ब सर। महिलाओं को बोलते हुए बीच में टोकना आपके लिए अच्छा नहीं है। दुर्भाग्य है इस पार्लियामेंट का और इस हमारी पूरे सदन का कि आज तक महिलाओं के नाम का इस्तेमाल सिर्फ राजनीतिक मंचों पे किया गया, पर उन्हें अधिकार देने की बात किसी ने नहीं की। भारतीय जनता पक्षाची साथ घेतली आणि निवडणूक लढवली। अवघ्या 17,000 मताच्या अंतरावर त्यांचा पराभव झाला, परंतु आजही त्या थांबलेल्या नाही। विविध भाषण शैलीने देशामध्ये त्या चर्चेत आहेतच। हे वादळ प्रस्थापितांना थांबविण्यासाठी निवडणुकीमध्ये जरी प्रयत्न केले असले तरी त्यांना राजकारणातून थांबवता येणार। कसं वातावरण असेल आता लोकसभेचं? मी आपल्याला एवढेच सांगू शकते की ज्या पद्धतीने खोटा प्रचार केला आणि ज्या दुसऱ्या पक्षांनी आपली जिंक नोंद केलेली आहे, तो खोटं जास्त दिवस चालत नाही। सत्य हा सत्य असते आणि येणाऱ्या भविष्यामध्ये खोट्याचा प्रचार करणारे लोकांना धडा महाराष्ट्राची जनता नक्की शिकवेल।